दोडका. दोडका म्हटलं ना की घरातले सगळेजण नाक मुरडतात. पण सगळ्या भाज्या आपल्या मुलांनी, घरच्यांनी खाव्या असे आपल्याला वाटतच असते. मग आपण वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या भाज्या करतो. आज मी माझी दोडका भाजी करायची पद्धत तुम्हाला दाखवत आहे. कांदा लसूण न वापरता सुद्धा मस्त चमचमीत अशी ही भाजी होते. घरचे सगळे ही भाजी आवडीनं खातात. तसेच दोडक्याच्या शिरापासून मस्त तिखट चटपटीत चटणी कशी करायची तेही तुम्हाला दाखवत आहे. भाजी आणि चटणी भाकरीबरोबर, पोळीबरोबर आणि भाताबरोबर सुद्धा मस्त लागते. रेसिपी सोपी आहे, चविष्ट आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता इथं मी 2 कोवळी हिरवीगार अशी दोडकी घेतलेली आहेत. 4 जणांसाठी एवढ्याची भाजी पुरेशी होती. तसेच साहित्यामध्ये 1 छोटी वाटी शेंगदाणे, 1 छोटी वाटी किसलेला सुका खोबऱ्याचा किस, 1 चमचा तीळ, तिखट आवडीप्रमाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा गूळ आणि गोडा मसाला 1 चमचा घेतला आहे. आता आपण पहिला मसाला करून घेऊ. त्यासाठी मी सुके खोबरे भाजून घेत आहे. माझ्याकडे जी छोटी वाटी आहे त्या वाटीनं 1 वाटी सुके खोबरे मी घेतले आहेत. म्हणजे साधारण 3 मोठे चमचे सुके खोबरे आहे. सुके खोबरे थोडेसे भाजून झाल्यानंतर त्यात 1 मोठा चमचा तीळ घालायचा. आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत. साधारण 1 मिनिट हे भाजल्यानंतर खोबऱ्याचा सुद्धा रंग बदलतो आणि तीळसुद्धा व्यवस्थित भाजून ते तडतड उडायला लागतात. त्यानंतर 1 छोटी वाटी शेंगदाणे घालायचे. आता हे मी भाजलेले शेंगदाणे वापरत आहे. तुम्ही जर कच्चे दाणे वापरत असाल तर पहिला शेंगदाणे भाजून घ्यावेत, नंतर तीळ आणि खोबरे भाजावे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे मिश्रण गार करून घेऊ. मिश्रण गार झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करायचे आहे. तोपर्यंत आपण काय करू, दोडका चिरून घेऊ. दोडका स्वच्छ धुवून घेतला आणि त्याचे लांब लांब असे काप केले. त्याच्यानंतर ह्याच्या ज्या शिरा आहेत त्या शिरा आपल्याला साल काढणीने काढून घ्यायच्या आहेत. मी दाखवत आहे त्या पद्धतीने आपण ह्याच्या शिरा काढून घेऊ आणि त्या अशाच ठेवू. आपण ह्या शिरांपासून मस्त तिखट चटपटीत अशी चटणी करणार आहोत. अशाच पद्धतीने मी सगळ्या शिरा काढून घेते. सगळ्या शिरा काढून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा याचे बारीक काप करायचेत. हे बघा, मी दाखवत असल्याप्रमाणे साधारण 1 इंचाचे काप आपल्याला करायचेत आणि अधिक चिन्हामध्ये यांना छेद द्यायचा. पूर्ण खालीपर्यंत चिरायचं नाही, नाहीतर त्याचे तुकडे होतील. बघा, दोडक्याचे साधारण 1 इंच होतील असे काप करायचे आणि त्याला अधिक चिन्हाच्या आकारामध्ये छेद द्यायचा आहे. पूर्ण खालीपर्यंत आपल्याला छेद द्यायचा नाही. आपण वांग्यांमध्ये जसा मसाला भरतो ना तसा मसाला ह्याच्यात भरायचा आहे. त्यामुळे हे जे 1 इंचाचे दोडक्याचे काप आहेत ते चिरताना सलग राहिले पाहिजेत अशी काळजी घ्या, म्हणजे मसाला भरायला सोपं जातं. आता मगाशी आपण जे शेंगदाणे, सुके खोबरे आणि तीळ भाजून घेतले त्याची मी मिक्सरमधून पूड करून घेतली. ती एका डिशमध्ये काढली. ह्याच्यात चवीनुसार मीठ, तिखट 1 चमचा, गोडा मसाला 1 चमचा आणि 1 अर्धा चमचा गूळ घातलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता इथं तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तसेच गोड्या मसाल्याऐवजी तुम्हाला आवडीचा मसाला तुम्ही घेऊ शकता. जसं कांदा लसूण मसाला आहे, काळा मसाला आहे, थोडासा गरम मसाला वापरला तरी चालेल. तसं आम्ही आमच्या चॅनलवर गरम मसाल्याची रेसिपी नुकतीच शेअर केलेली आहे. ती जर बघितली नसेल तर नक्की बघा, त्याची लिंक मी शेअर करतच आहे. आता हे सर्व जिन्नस मी चांगले एकजीव करून घेते. आपला हा मसाला तयार झालेला आहे. आता आपण तो भरून घेऊया. आपण जो दोडका चिरून घेतला होता त्याच्यामध्ये हा असा मी दाखवत आहे त्याप्रमाणे मसाला भरून घ्यायचा. मसाला भरताना भरपूर भरावा, पूर्ण अगदी खालीपर्यंत तो भरला जावा. शेंगदाणे, तीळ, खोबरे भाजून घेतल्यामुळे मस्त असा खमंग हा मसाला आपला तयार झालेला आहे आणि आपण दोडक्याला असं अधिक चिन्हामध्ये छेद दिल्यामुळे अगदी खालीपर्यंत दोन्ही बाजूला भरपूर असा मसाला यामध्ये भरला जात आहे. असंच मी सर्व दोडक्याचे काप आहेत ते भरून घेते. अशा पद्धतीने सर्व दोडक्याच्या कापमध्ये मी भरपूर मसाला भरून घेतला आहे.
हा जो आपण मसाला तयार केला तो तुम्ही जर आदल्या रात्री करून ठेवला आणि सकाळी भाजीमध्ये स्टफ करून भाजी केली तर टिफिनला घेऊन जायला सुद्धा हा एक छान ऑप्शन आहे. आता कढईमध्ये तेल गरम करायचं, त्यात मोहरी घालायची. इथे मी 2 ते 3 चमचे तेल घेतले. तुम्हाला हवं असेल तर तेल कमी घ्या, कारण नंतर शेंगदाणे, खोबरे, तीळमुळे भाजीला तेल सुटतं. मोहरी तडतडली की यात हळद, हिंग घालायचे. त्याच्यानंतर हे जे भरलेले दोडक्याचे काप आहेत ते घालायचे आणि उरलेला मसालासुद्धा यामध्ये घालून घ्यायचा. आता हे मिश्रण तेलामध्ये चांगले परतून घेऊया. साधारण एक अर्धा मिनिटाकरता आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचे आहे. फोडणी सगळ्या कापांना छान व्यवस्थित लागली पाहिजे. आता त्याच्यानंतर आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. अंगासरशी पाणी म्हणजे साधारण ही दोडक्याचे काप बुडेपर्यंत पाणी आपल्याला ह्या भाजीमध्ये घालायचं आहे. तुम्हाला कसा रस्सा हवा आहे त्या अंदाजाने तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता आपल्याला दोडका शिजेपर्यंत मीडियम फ्लेमवर ही भाजी शिजवायची आहे. मस्त असा ह्या भाजीला रंग आलेला आहे. तसेच याला आता उकळीसुद्धा फुटलेली आहे. ह्याच्यावर झाकण ठेवून अधूनमधून परतून पूर्ण दोडका शिजेपर्यंत मीडियम फ्लेमवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. साधारण 5 ते 7 मिनिटात हा दोडका शिजतो. इथे बघा दोडका आपला पूर्ण शिजलेला आहे. पाणीसुद्धा बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि मस्त अशी याला तर्री पण आलेली आहे. आपली दोडक्याची भाजी तयार आहे. ही भाजी पोळीबरोबर, गरम भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा मस्त लागते. नाक न मुरडता घरातील सगळेजण आवडीनं ही भाजी खातील एवढी टेस्टी अशी ही भाजी होते. तुम्ही ह्या पद्धतीनं नक्की करून बघा. चला आता आपण दोडक्याच्या शिरापासून मस्त तिखट चटपटीत चटणी कशी करायची ते बघू. यासाठी मी अगदी 1 चमचा तेल गरम केलं आणि आपण ह्या ज्या दोडक्याच्या शिरा काढून ठेवल्या होत्या त्या शिरा या कढईमध्ये घालून घेत आहे. तसेच इथं मी 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालत आहे. आता तुम्हाला तिखट कितपत आवडेल त्याप्रमाणे मिरच्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हे मिश्रण आपण तेलामध्ये परतून घेऊ. साधारण मिरचीला डाग येईपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये मुठभर कोथिंबीर घालायची. त्याच्यानंतर 1 चमचा तीळ घालायचे. तिळामुळं ही चटणी मस्त खमंग होते. तसेच थोडीशी चिंच मी घातलेली आहे. अगदी 2 बुटुक चिंच ह्याच्यामध्ये घातली. तसेच चटणी छान एकसंध व्हावी यासाठी मी इथं 2 चमचे शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे यामध्ये घातलेले आहेत. आता मिश्रण थोडं एक अर्धा मिनिटाकरता आपण परतून घेऊ. शिरा छान कुरकुरीत होतात तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला परतायचं आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि मिश्रण पूर्ण गार करून घ्यायचे. मिश्रण गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं गूळ घालायचं. 1 अर्धा चमचा गूळ घातला. आता हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. जरासं भरड असं हे मिश्रण करायचं. तुमच्याकडे खलबत्ता असेल तर ते तुम्ही कुटूनसुद्धा घेऊ शकता. त्यानं तर अजूनच छान चव येते. चला आपली मस्त तिखट चटपटीत थोडीशी आंबट गोड अशी दोडक्याच्या शिऱ्याची चटणी तयार आहे. चला आपली दोडक्याची भाजी आणि दोडक्याच्या शिऱ्यापासून केलेली चटणी दोन्ही तयार आहे. तुम्ही कुठल्या पद्धतीनं दोडक्याची भाजी करता किंवा तुम्हाला माझी भाजीची पद्धत आवडली का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल. आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त सोप्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.